दोन भावंडांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:7 होईल. तर मोठ्या भावाचे 15 वर्षानंतरचे वय किती? मग त्यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर जर 4:5 असेल तर त्यांची आजची वय काढायला या दोन्हीला समान पटीनं, म्हणजेच ती समान पट आपण समजा x घेऊया. 4x आणि 5x ही त्यांची दोघांची वय होतील. आता ह्यातलं 4x जे आहे ते लहान भावाचं वय आहे आणि 5x ते मोठ्या भावाचं वय. आणखी 10 वर्षानंतरचं त्यांचं वय काढायचं, म्हणजे या 4x हे आजचं वय जर असेल, आणखी 10 वर्षांनी त्याचं वय होईल 4x अधिक 10. हे लहान भावाचं वय होईल 10 वर्षानंतरचं आणि मोठ्या भावाचं वय होईल 4x. तर आहे 10 वर्षानंतरचं जे गुणोत्तर आहे तेही दिले. मग ते गुणोत्तर आपण असं लिहूया 4x अधिक 10 छेद 5x अधिक 10. हे गुणोत्तर 6:7 म्हणजे 6/7 दिले. मग इथं तिरकस गुणाकार करूया. 7ने या दोन्ही पदाला गुणूया. 7 × 28x अधिक 7 × 70 बरोबर 6ने या दोन्ही पदांना गुणूया. 6 × 30x अधिक 6 × 60. आता 70 आपण आहे तसेच घेऊया. 60 या बाजूला घेऊ, वजा 60 होतील आणि 30x अधिक 28x पलीकडे घेऊया, वजा 28x होतील. मग 70 वजा 60 म्हणजेच 10 बरोबर 30x वजा 28x 2x. म्हणजेच xची किंमत 2 जर ह्या बाजूला घेतले तर छेदात जातील. 2 न 10ला भाग घालू तर 5 येईल. त्यामुळे ही समान पट झाली. आता या समान पटीवरून दोघांची आजची वय काढता येतील. म्हणजे आजचं वय त्यांचं 4x आणि 5x आहे. ह्यातलं मोठ्या भावाचं कोणतं तर 5x. आता प्रश्नात आपल्याला फक्त मोठ्या भावाचं वय विचारले, त्यामुळे 5xचीच किंमत काढूया. म्हणजेच 5 गुणिले x, म्हणजे xची किंमत आहे 5. 5 गुणिले 5 बरोबर 25. हे मोठ्या भावाचं वय झालं आजचं आणि हा पर्याय आपल्याला चौथा दिला आहे. त्यामुळे आपण चुकून तो पर्याय निवडू शकतो. पण प्रश्न विचारला की 15 वर्षानंतरचं वय किती, त्यामुळे हे बारकाईनं आपण निरीक्षण करायचं आहे. आजचं वय जर 25 असेल तर आणखी 15 वर्षानंतर ते किती होईल ते काढायला 25 मध्ये 15 मिळवायचे, उत्तर येईल 40. आणि हे दिले आता आपल्याला